नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेविका निशाताई मानवतकर यांनी आज त्यांच्या भागामध्ये आमदार आपल्या भेटीला जनता दरबार याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आता थोड्याच वेळात आमदार सिद्धार्थ शिरोळे येणार आहेत आणि ह्या भागातील नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. यासाठी काय काय उपाययोजना करण्यात आलेली आहे, काय काय व्यवस्था करण्यात आलेली आहे याची माहिती आता आपण प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेविका निशाताई मानवतकर यांच्याकडनं घेणार आहोत. नमस्कार, मी सौनिशा सचिन मानवतकर, प्रभाग क्रमांक 7, गोखलेनगर, वाकडेवाडी. आज आमदार आपल्या भेटीला व जनता दरबार यासाठी आपल्या शिवाजीनगरचे आपले लोकप्रिय आमदार सिद्धार्थदादा शिरोळे आज आपल्या भेटीला माझे जनसंपर्क कार्यालय गोखलेनगर या ठिकाणी येणार आहेत. या ठिकाणी नागरिकांच्या समस्या जाणून तात्काळ ते सोडवणार आहेत. या जनता दरबारमध्ये विविध विभागाचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, आरोग्य विभाग असे सगळ्या प्रकारचे प्रशासकीय विभाग अधिकारी या ठिकाणी येऊन नागरिकांच्या समस्या जाणून ते तात्काळ सोडवणार आहेत. असं पहिल्यांदाच घडते की आमदार साहेब स्वतः येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन ते तात्काळ सोडवणार आहेत. कारण की अशा बरेचसे नागरिक आहेत की ज्यांना कार्यालयामध्ये जाऊन स्वतःचे प्रश्न अडचणी मांडता येत नाहीत. त्यासाठी आमदार साहेबांनी स्वतः माझ्या कार्यालयामध्ये येऊन माझ्या प्रभागातील नागरिकांच्या, कष्टकरी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवणार आहेत. ह्या जनता दरबाराचा माझ्या प्रभागातील कष्टकरी नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे. जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास, सर्वसामान्य सेवेसाठी आमदार सिद्धार्थदादा शिरोळे हे नेहमीच आपल्यासोबत असतील. धन्यवाद. पर्यंत आलती आणि मला काही कळलंच नाही. मी हाताने असली केली आडकर नाही का ते डॉक्टरनी असं प्रॉब्लेम आहे. आपली इथे गार्डन आहे की तिथे पूर्ण गार्डन आहे. आता ते दत्ता वगैरे ह्याच्यामध्ये पूर्ण काय जरा ह्या लोक साधी आहेत. गेले 7-5 वर्ष लोक सातत्याने पाठपुरावा करतात. आपण 2022ला का 23ला आपण ते पत्र दिलं मुख्यमंत्र्यांनी आणि हे केलं आणि तिप्पट टॅक्स जो लागत होता त्याला स्थगिती लागली. म्हणजे विधानसभाचं ते एक्सेप्टन्स करत नाही महापालिका. एवढं मोठं सर्वोच्च सभा A+B एकूण चालू निवड मागणी 53 वाढीव तर भरायचं नाहीच नॉर्मल. ते आपलं त्याचं तर काय म्हणते त्यांना येते पण भिन्न अचानक काय वाटायला आम्ही दादांचा सत्कार करणार होतो. सिद्धार्थ दादा तुम आगे बढ़ो. हो रेणुशिवानी या तुम्ही ऍडिशनल कोण आहे सर? आपले हे जे ऍडिशनल कोण असतात? आपले जे गोखलेनगरची पूरग्रस्त सोसायटी आहे त्याचे अनेक घरांना वाढीव बांधकामावरती तिप्पट टॅक्स गेले काही वर्ष हा आकारला जात होता. त्याच्यामध्ये 2024 जुलैमध्ये मी विधानसभेमध्ये हा विषय घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस साहेबांनी
या विषयाला म्हणजे हा विषय गोखलेनगरच्या लोकांपुरती, त्यांना पूरग्रस्त लोकांपुरती कुठल्याही पद्धतीने हा जो तिप्पट टॅक्स, अन्यायकारक तिप्पट टॅक्स आहे तो आकारला जाऊ नये असा निर्णय घेतला. आणि तशी तत्कालीन मंत्री उदय सामंत साहेबांनी फ्लोअरवरती सुद्धा सांगितलं की कुठल्याही पद्धतीचा टॅक्स आकारला जाणार नाही, वसूल केला जाणार नाही. आणि त्या अनुषंगाने गेले 2 वर्षापासून टॅक्स हा वसूल केला जात नाही, मात्र तिप्पट टॅक्स हा आकारला जातो आहे, व्याजावर व्याज आकारला जातो आहे, जे अतिशय अन्यायकारक आहे. कारण जे गोखलेनगर पूरग्रस्त वसाहतीतले जे नागरिक आहेत ते अत्यंत या सगळ्या टॅक्स लागत असल्यामुळे चिंतेत आहेत. कारण गव्हर्नमेंटचा टॅक्स म्हणतो कधी ना कधी वसूल करावा लागेल अशी त्यांच्या मनामध्ये भीती आहे. आणि त्यामुळे आता आमचे निशाताई मानवतकर असतील, आमचे योगेशजी बाचल असतील, किरण ओरसे असतील, असे सगळ्यांनी आज मी इथं जनता दरबारला आलो होतो तर अनेक लोक ही टॅक्सची समस्या घेऊन आज परत आले होते. त्या अनुषंगाने मी अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की 8 दिवसाच्या आत इथे कॅम्प लावून जी काही ॲक्च्युअल आकारणी आहे ती आकारणी केली जाईल आणि एकपट म्हणजे जो मूळ वाढीव बांधकामावरती जो आत्ता जो सिंगल पट टॅक्स लागतो आहे त्याच पद्धतीने टॅक्स आकारला जाईल. आणि सगळ्या गोखलेनगरच्या पूरग्रस्त वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना माझी विनंती आहे की जेव्हा तो कॅम्प लागला जाईल, ज्यांना ज्यांना वाढीव टॅक्स लागतो आहे त्यांनी त्याचे सगळे डॉक्युमेंट्स सबमिट करून हा तातडीने आपण सुधारणा करून कुठल्याही प्रकारचा टॅक्स हा वाढीव लागणार नाही आणि जुनासुद्धा कुठलाही व्याज लागला असेल किंवा वाढीव टॅक्स लागला असेल तो सुद्धा कमी केला जाईल. त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि निर्णय होईल. त्यामुळे गोखलेनगर पूरग्रस्त वसाहतीच्या लोकांनी कुठलीही चिंता करू नये, आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. मानवतकरांनी मला इथं टॅक्स वाढीसाठी आमदार येणार म्हणून इथं ऑफिसला बोलवलं होतं. त्या संदर्भात आता मीटिंग झाली, त्याच्यात काहीतरी आमचं काम मार्गी लागले. हां नमस्ते, मी सुनंदा गजानन रेणुसे. बाचल भाऊंनी आम्हाला कॉल करून सांगितलं होतं की आज इथे आमदार साहेब येणार आहेत. तर आमचा प्रॉब्लेम असा होता वाढीव टॅक्ससाठी. तर आम्ही इथं आता मीटिंगला हजर राहिलो तर आमदार साहेबांनी आमचं निरसन केलं आणि आमचा प्रॉब्लेम सोडवला आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आहे, त्यांच्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो त्यांना. नाही